मिळेल 9 धावाच्या स्कोर कार्डवर आहेत 10 ची अजूनही गरज आहे। कंपल्सरी चेसिंग स्पर्धेचा नियम आहे। पाहूया आशिष पाटील सध्या स्ट्राइक एंडला आपल्याला पाहायला मिळतात। तर राज दळवीच्या षटकामधला पुढचा बॉल यावेळेस मात्र बॉलला उडवलंय। चेंडूला उंची जास्त आहे, क्षेत्ररक्षक चेंडूच्या खाली एक चांगला कॅच तिथे कॅरी केला गेलाय आणि परतावं लागेल आशिष पाटील तंबूच्या असला परत। तेजसच्या माध्यमात एक चांगला झेल त्या ठिकाणी टिपला गेला आणि आता मात्र तिसऱ्या षटकाला आपण पाहिलं तर तिसऱ्या षटकामधल्या 3 चेंडूंचा खेळ आतापर्यंत संपलाय। 9 धावा स्कोर कार्डवर आहेत, 10 धावांची गरज आहे। चेंडू जर पाहिले तर 15 चेंडू शिल्लक राहिलेत। विकी नवीन बॅटर खेळपट्टीवर दाखल होत असताना आपल्याला पाहायला मिळेल 10 धावांची गरज आहे। 15 चेंडू 10 धावा। विकी नवीन फलंदाज यावेळेस देखील बॉलला उडवलाय। क्षेत्ररक्षक पुन्हा एकदा चेंडूच्या खाली आणि त्यानं देखील एक चांगला झेल त्या ठिकाणी टिपला गेलाय। आल्या पावली माघारी जरूर परतावं लागेल। विकी गोल्डन डकचा शिकार तंबूच्या असला परत। यावेळेस मात्र रोशन सध्या आपण पाहू शकाल लारा मैदानाच्या आतमध्ये बॅक टू बॅक 2 विकेट या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळतात। 9 धावा स्कोर कार्डवर आहे, 10 ची गरज आहे। रोशन लारा आता मैदानाच्या आतमध्ये गेलाय। संघ जरूर थोड्याशा अडचणी वाढलेल्या आहेत त्या डीएससी चिंचगड संघाच्या। चेंडू जरी तुमच्याकडे असले तरी देखील इथे विकेट टेकिंग गोलंदाजी होती आहे, चांगले झेल टिपले जात आहेत आणि त्याच्यामुळे इथे जर आपण पाहिलं तर आता मोठ्या फटक्यांची गरज आहे। आणि रोशन लारा ते पंचाचं बोट गेलंय वर, त्याला देखील आल्या पावली तंबूच्या आश्रयाला परतवलं गेलंय। धावसंख्या जरी कमी असली तरी इथे गोलंदाजी चांगली होती आणि त्या गोलंदाजीचा बोलबाला इथे राज दळवीचा राहिलाय। 3 बॉल 3 विकेट, विकेट हॅट्रिक इथे आपल्याला पाहायला मिळते। स्कोर कार्डचा विचार करत असताना 9 धावा स्कोर कार्डवर थांबल्या गेल्या, 10 धावांची गरज आहे। तिसऱ्या षटकामधला एक चेंडू अजूनही शिल्लक राहिलाय। नवीन बॅटर चला लवकरात लवकर। शेवटचा बॉल आहे तिसऱ्या ओव्हरचा। प्रत्येक नवीन बॅटर मैदानाच्या आतमध्ये दाखल होत असताना आपल्याला पाहायला मिळेल। लास्ट बॉल